वाघमारे अहो तुम्ही काहीतरी करा की तो खुसफुट आहे ना त्या नवीन साहेबांचा अगून जुना राग काढतोय बघा अहो प्लीज काहीतरी करा पोरांना जेलमध्ये टाकायला गेलेत त्यांनी माहितीये मला सत्या पण ठाकूर सरांचा आदेश आहे काही नाही करता येणार काय करता येणार नाही अहो असं का म्हणताय वाघमारे अहो काहीतरी करा उगाच पोरांचं आयुष्य खराब होईल बघा अहो त्यांच्या नोकरी धंद्यावर परिणाम होईल त्यांचं नाव खराब होईल सगळीकडे वाघमारे अहो काहीतरी करा की तुम्ही सत्या चला पुढे अंगाला हात लावाय नाही येतोय लका 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 राग येतोय चल आमदार आहे हात नाही लावायचा चल ए घेऊन ये ना चल मागे बघू नको चल वाघमारे दरवाजा उघडा ए पुढे वाघमारे ऐकू येत नाही का दरवाजा उघडा पुढे सरळ बोल मग काय तिरकं बोलतोय तुला सत्याच्या जवळ जायचं होतं ना मग किती जवळ आणलाय तुला चल 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 ए येतो चल चला चल दरवाजा लावा माज आहे ना तुम्हाला आता माज उतरवतो तुमचा ए खुसफुटे फक्त ना इथनं बाहेर पडू दे मला मग तुला दाखवतो सत्य सुरवे काय चीज आहे ती सत्या ए कामाला का चला भावानो माफ करा रे मला माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय उगाच माझ्यामुळे तुम्हाला जेलमध्ये यायला लागलं खरंच माफ करा बघा मला अरे सत्या माफी काय माग तुझे एवढं काय देता अरे दादा तू आमच्यासाठी काय काय केलं ते आम्हाला माहितीये की काय तू निर्दोष आहे आम्हाला माहितीये सत्या तुझ्यासाठी जेलमध्ये काय जगाच्या पाठीवर कुठं पण जाईल ए उगाच अडग्यावनी काय तर बोलू नको तर बघा तुम्हाला इथं नसतो राहू देत वाघमारे काय बी झालं ना तर माझ्यामुळे या पोरांच्या आयुष्याचं वाटोळ होऊ देणार नाही मी एक काम करतो मी ना गुन्हा कबूल करतो वाघमारे मग तर सोडतील ना यांना सत्या न केलेला गुन्हा कबूल का करायचा हा सत्या आज पुढे काय करू नकोस त्यांना आम्हाला जे काय करायचं ते करून दे पण तू गुन्हा कबूल करून अडचणीत सापडू नको अजिबात अरे बलमा तुमचं आयुष्य बरबाद होईल या सगळ्यात ते काय नाही मी एक काम करतो मी ना गुन्हा कबूल करतो मग सोडतील तुम्हाला अरे तुमच्यावर केस पडली ना तुमचं आयुष्य बरबाद होईल अरे तुमच्या नोकरी धंद्यावर परिणाम होईल त्याचा सगळीकडे नाव खराब होईल तुमचं ते काय नाही मी गुन्हा कबूल करतो म्हणजे सोडतील तुम्हाला ठाकूर साहेब असं काय करू नको सत्या ठाकूर साहेब सत्या उगाच अडचणी त्याशीला तू असं करावं म्हणून उत्तम करतात ते ठाकूर साहेब सत्या माझी शपथ आहे तुला काहीच बोलायचं नाही हो सत्या तुला आपल्या मैत्री शपथ आहे तू काय सुद्धा बोलायचं अजिबात बोलू नकोस काय रे काय गोंधळ लावलाय हा अरे पोपटा लय आठवण यायला लागली माझी हा साहेब सत्याच्या पंटरला हात टाकले म्हणून सत्य काहीतरी कबूल करणार होता त्या वाघमारेने त्याला काहीतरी शपथ घातली अरे वा हा पोपट लवकरच मिठू मिठू बोलायला लागला बोल काय कबूल करणार होतास सर सत्या त्यांना न केलेला गुन्हा कबूल करणार होता मित्रांसाठी आणि मला त्याला अडचणीत नाही येऊ द्यायचं हे जो ड्युटीवर आहेस ना तू पोलीस स्टेशन आहे नवरा बायकोचा संसार करायला घर नाही तुझं काय भातुकलीचा खेळ चाललाय का हा का आरोपीच्या जबाबात दखल दिलीस तू आता मी तुला सांगतो आतापासून सत्याबरोबर
एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. आणि एवढंच काय, याच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही. अहो सर, त्याची बायको आहे, ऍटलीस्ट बोलायची तरी परमिशन द्या तिला. हे! बायको आहे ना याची, मग इतर नातेवाईकांना आपण जशी वेळ देतो ना तशी द्यायला. हे मौर्य, मला या केस मध्ये हलगर्जीपणा अजिबात नको आहे. कळलं? कुसमुंडे, येस सर. नारळ पाणी मागवा. हो सर. ऐका, थोडे दिवस जाऊ द्या, सगळं शांत होईल. मंजू, तुझा घरी आता जा. वाघमारे, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा, फक्त वाईट वेळ सुरू आहे आपली, पण ती बी जास्त वेळ नाही टिकणार, निघून जाईल ती पण. तुम्ही आता जास्त विचार करू नका, घरी जावा आणि आराम करा. माझ्या मंजूच्या आयुष्यातली ही सगळी वादळं कधी थांबणार आहेत देवा? सगळं जग सत्यजितरावांना गुन्हेगार ठरवून मोकळं झालं. बिचारी माझी लेक त्यांना सोडवायला धडपड करते. एवढं सहन करून पुन्हा घरी जाऊन त्या सासूचा जाच सहन करते. ही त्या सत्यान मंजीचीच काळजी करत असणार आहे. रत्ना काटे, हीच येळ हाय हिचं कान भरायची. सुनंदे, काय ग सत्यान मंजीचा विचार करतेस वी? अहो होय की वंस, सत्यजितराव आणि मंजूचं लगीन झालं तेव्हा वाटलं होतं का दोघांचा सुखाचा संसार होईल, माझ्या लेकीच्या आयुष्यात सुख येईल. पण एकामागोमाग एक संकटच येतात माझ्या लेकीच्या आयुष्यात. आता आपण तरी काय करणार सुनंदे? हा बघ, जी नशिबात हाय का नाही ती होणारच बघ. तरी मी तवाच तुम्हाला सांगित होती, किती केलं तरी ह्यो सत्या राजकारणी माणूस हाय, त्यात त्याचा स्वभाव ही असा तापट, ह्याचा त्रास आपल्या मंजीला होणारच होता. पण माझं कोण ऐकल तर? तुला सांगू का सुनंदे, ह्याच रागीट स्वभावामुळं त्या सत्यानी त्या मुकादमाला खल्लास केला असणार आहे बघ. तू 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 बघितलंस का नाही? भर बाजारात समजांसमोर त्यांनी त्या मुकादमाला कशी धमकी दिली होती ती.